स्टार्टिंग फ्रॉम सिम्पल प्रोग्राम. ओके, आता आपल्याला प्रोग्रामिंग चालू करायची आहे. मजाच येणार आहे. प्रोग्रामिंगमध्ये लई मजा आहे. कशी बघा, प्रोग्रामिंग पाठ करून चालत नाही, ती समजणे आवश्यक असते. लक्ष द्या. प्रोग्राम ऑफ ॲडिशन, बेरजेचा प्रोग्राम करू आपण. पहिला प्रोग्राम कशाचा करायचा आहे? बेरजेचा प्रोग्राम करायचा आहे. राईट अन असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू ॲड 50H अँड 60H. So in this program we have to add 50H and 60H. This is a simplest program, very basic program. So what is the answer? First of all, load one data byte in accumulator. Load one data byte in accumulator and then add with second byte with accumulator. खतम. दोन स्टेपचा प्रोग्राम बघा. पहिला डेटा बाईट ॲक्युमुलेटरमध्ये घ्या, दुसरा त्याच्यात ॲड करा, झाला प्रोग्राम, संपला. एवढा सोपा प्रोग्राम परीक्षेमध्ये येत नसतो, पण समजून घ्या. हे जर कळालं तर पुढं समजा. सो फर्स्ट ऑफ ऑल सी हिअर 50H इज इमिडिएटली इमिडिएट ॲड्रेसिंग. आठवतं तुम्हाला? 50H इमिडिएटली कशामध्ये मूव्ह करा? ॲक्युमुलेटरमध्ये करा. त्याच्यानंतर ॲड ॲक्युमुलेटर, मग ॲक्युमुलेटरमध्ये पहिलेच काय आहे? 50Hचा डेटा आहे. त्याच्यानंतर 60Hचा डेटा त्याच्यामध्ये ॲड करा, संपला प्रोग्राम. लूप ए जम्प लूप, खतम. किंवा एंडसुद्धा लिहू शकता आपण. लूप ए जम्प लूप किंवा एंडसुद्धा लिहू शकतो. आणि फ्लोचार्ट जर काढायचा तर स्टार्ट स्टॉप, मदत काय? लोड फर्स्ट नंबर इन accumulator, लोड ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर अँड स्टॉप द प्रोग्राम. किती जणांना समजला हा प्रोग्राम? नाही समजेल? अरे लक्ष द्या रे सगळे. 50H आणि 60H काय करायचे तुम्हाला? ॲड करायचे. तर पहिले काय करायचे? 50H ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचे. 50H काय करायचे? अरे काय करायचे? ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्युमुलेटरमध्ये आता 50H आहे, आता 60H त्याच्यामध्ये ॲड करायचे. आता काय करायचं आहे? 60Hचा डेटा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, संपला प्रोग्राम. पहिला नंबर घ्यायचा, दुसरा ॲड करायचा, संपला प्रोग्राम. एवढाच प्रोग्राम आहे. आणि ही एंडची इन्स्ट्रक्शन आहे, लूप ए जम्प लूप, खतम. इसमें किस किस को डाऊट है? कोणाकोणा समजलं आहे? नाही समजलं? मग हात वर कर ना. आता बघा, फ्लो चार्ट स्टार्ट करायचा प्रोग्राम. त्याच्यानंतर लोड फर्स्ट नंबर इन ॲक्युमुलेटर, पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये घ्या. त्याच्यानंतर ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरसोबत सेकंड नंबर ॲड करा, स्टॉप प्रोग्राम. स्टॉप प्रोग्राम. अभी शुरू हुआ, अभीच खत्म हुआ. ओके, ये तो शुरू होते ही खत्म हो गया. प्रोग्राम ही वैसा है, पहिला नंबर लेना है, दूसरा ऐड करना, खत्म. समजलं? हा प्रोग्राम आत्ता करा तुम्ही. राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू ॲड 70H अँड 35H. फक्त प्रोग्राम करा, फक्त प्रोग्राम. चला करा बरं, लगेच 2 मिनिटात. लक्ष द्या. सेम ॲडिशनचा प्रॉब्लेम सेम ॲडिशनचा आहे, फक्त थोडं बदललं आहे. काय? राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू ॲड 60H अँड 95H स्टोअर्ड इन R2 अँड R3. दोन संख्या आहेत बाळा, लक्ष दे. दोन संख्या आहेत, 66H अँड 95H स्टोअर्ड इन R2 अँड R3. R2 आणि R3 मध्ये ह्या संख्या हे काय आहे? ॲड्रेसेस आहेत. कशामध्ये? बँक 1च्या. आणि स्टोअर रिझल्ट इन रजिस्टर R4 ऑफ बँक 1. म्हणजे बँक 1मध्ये, लक्ष द्या, बँक 1मध्ये काय 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 हे आहे आणि हे आहे. तर आता काय करायचं आहे? ह्या दोन्हीला ॲड करायचं आहे. ह्या दोन्हीला ॲड करायचं आणि कशामध्ये स्टोअर करायचा रिझल्ट? R4मध्ये. हे सगळं बँक 1मध्ये. तुम्हाला बँक 1 माहिती आहे ना? काय आहे बँक 1?
मेमरी लोकेशन शिकले ना तुम्ही, 4 बँक आहेत मेमरी लोकेशनच्या. उलटा पाना मागं मेमरी लोकेशनच्या बँक पहा. अरे मेमरी ऑर्गनायझेशन बघा ना, मोठी डायग्राम. नाही आहे तुमच्याकडं? वा 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 वा, अभिनंदन तुमचं. फोटो काढण्यासाठी तुम्ही परफेक्ट असता. हे पहा, ह्या बँक काढल्या होत्या आपण, आठवतंय? 1 2 3 4 बँक, ह्या 4 बँक काढल्या होत्या. तर यातल्या या बँकमध्ये, बँक 1मध्ये R2 आणि R3ला हे 2 डेटे आहेत आणि ते तुम्हाला स्टोअर करायचे R4मध्ये, बँक 1मध्ये. ओके, अशा पद्धतीचं हे आहे. पुन्हा एकदा सांगतो. सियर दीज आर द बँक्स, बँक 1, बँक 2, बँक 3, बँक 4. याच्यामध्ये बँक 1 जे आहे, ह्या बँक 1मध्ये 66H आणि 95H हे 2 वेगवेगळे डेटा आहेत. ते तुम्हाला R1 आणि R2 रजिस्टरमध्ये आहेत. सॉरी, R2 आणि R3 रजिस्टरमध्ये आहे बँक 1च्या. आणि ते काय करायचे, ॲड करायचे. रिझल्ट कुठं स्टोअर करायचा आहे? R4मध्ये स्टोअर करायचा आहे. रिझल्ट कुठं स्टोअर करायचा आहे? R4मध्ये स्टोअर करायचा आहे. असा प्रोग्राम आहे. कोणाकोणा समजला प्रोग्राम? पुन्हा एकदा सांगतो. एक 66H आणि 95H हे 2 डेटा आहेत R2 आणि R3 रजिस्टरमधले. 66H आणि 95H हे 2 डेटा आहेत R2 आणि R3 रजिस्टरमधले, बँक 1मधले. रजिस्टर बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3 माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं आहे, मागचे व्हिडिओ बघत जा. बँकच माहीत नाही तुम्हाला? काय ढेकळं कळणार आहे तुम्हाला? पाठ करायच्या गोष्टी आहेत का हे प्रोग्राम? एकाकडे डायग्राम नाही ती. किती दुर्दैव आहे तुमचं. पुन्हा म्हणायचं नवीन वर्षा दिवशी मास्तर झापायला लागले. $66H आणि $95H हे 2 डेटा आहेत R2 आणि R3चे. R2 आणि R3 रजिस्टरमधले, बँक 1मधले. आणि स्टोअर रिझल्ट इन R4. म्हणजे R1मध्ये 66, R2मध्ये 66, R3मध्ये 95 हे 2 डेटा आहेत. ते डेटा ॲड करायचे आणि ते R4मध्ये सिलेक्ट करायचे, ते R4मध्ये स्टोअर करायचे. ओके, कोणत्या कशामध्ये? बँक 1मध्ये. आता बँक 1 काय आहे? बँक 1 रजिस्टर आहे. ओके, बँक 1मध्ये किती रजिस्टर आहेत? 8 रजिस्टर आहेत. कोणते? R0 to R7. बँक 0मध्ये किती आहेत? 8 आहेत, R0 to R7. बँक 2मध्ये किती आहेत? 8 आहेत, R0 to R7. बँक 3मध्ये किती आहेत? 8 आहेत, R0 to R7. बँक 4मध्ये काही आहे का? बँक 4 नाहीच आहे. 4च बँक आहेत, बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3. आणि प्रत्येकामध्ये 8 रजिस्टर आहेत R0 to R7. तर यातल्या बँक 1मध्ये
R2 आणि R3ला 66H आणि 95H हे डेटा आहेत, त्याला ॲड करा आणि R4मध्ये स्टोअर करा, असा प्रोग्राम आहे. किती जणांना समजला प्रोग्राम? आता बघा प्रोग्राम बघून घ्या. सिलेक्ट द रजिस्टर बँक 1, बँक 1 सिलेक्ट करायची. काय करायची? बँक 1 सिलेक्ट करायची. देन परफॉर्म ॲडिशन, पहिले बँक सिलेक्ट करा, नंतर ॲडिशन परफॉर्म करा आणि नंतर देन स्टोअर इन R4 करा. स्टोअर इन R4 ऑफ बँक 1, म्हणजे R2 प्लस R3 जे आहे ते R4मध्ये स्टोअर करा. ते काय करा? R4मध्ये स्टोअर करा. तर अल्गोरिदम काय म्हणतं आहे? पहिले तर बँक सिलेक्ट करा. पहिले काय करा? बँक सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लोड फर्स्ट नंबर R2 इन ॲक्युमुलेटर, पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये लोड करा, घ्या. पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये घ्या. इथं काय केलं होतं आपण? पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये घेतला होता. नंतर ॲड सेकंड नंबर विथ फ्रॉम R3 विथ ॲक्युमुलेटर, दुसरा नंबर काय करा? ॲड करा R3मधला. पहिलं R2 ॲक्युमुलेटरमध्ये घ्या, नंतर R3 ॲक्युमुलेटरसोबत ॲड करा. त्याच्यानंतर स्टोअर रिझल्ट टू R4, आलेली बेरीज R4मध्ये स्टोअर करा आणि प्रोग्राम थांबवा. पुन्हा एकदा सांगतो, अल्गोरिदम काय म्हणतं? पहिले तर बँक सिलेक्ट करा, त्याच्यानंतर लोड फर्स्ट नंबर फ्रॉम R2 टू ॲक्युमुलेटर, R2 कडून नंबर घ्या ॲक्युमुलेटरमध्ये. त्याच्यानंतर ॲड सेकंड नंबर R3 विथ ॲक्युमुलेटर. त्याच्यानंतर रिझल्ट R4मध्ये घ्या, प्रोग्राम थांबवा. सो ह्या स्टेप्स आहेत. तर आता ॲक्च्युअल प्रोग्राम बघा. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? क्लिअर प्रोग्राम स्टेटस वर्ड 4. प्रोग्राम स्टेटस वर्ड आठवतं का तुम्हाला? PSWचे तिसरा आणि चौथा बीट हे काय आहे? बँक सिलेक्शन बीट आहेत. तिसरं आणि चौथं बीट काय आहे? बँक सिलेक्शन बीट आहेत. तर याच्यामध्ये प्रोग्राम स्टेटस वर्डचं चौथं बीट क्लिअर करा आणि सिलेक्ट रजिस्टर B1 ऑफ इंटरनल रॅम. काय करायचं आहे? सिलेक्ट रजिस्टर B1, सॉरी रजिस्टर R1 ना, नाही बँक. सिलेक्ट रजिस्टर बँक 1, बँक 1 सिलेक्ट करायचे फ्रॉम इंटरनल रॅम. सेट प्रोग्राम स्टेटस वर्ड 3, प्रोग्राम स्टेटस वर्डचं 3 बीट जे आहे ते सेट करा. त्याच्यानंतर आता काय करायचं? R2 मूव A, R2 म्हणजे R2 ॲक्युमुलेटरमध्ये पहिला नंबर लोड करा. त्याच्यानंतर ॲड A, R3 दुसरा नंबर ॲक्युमुलेटरसोबत ॲड करा. त्याच्यानंतर स्टोअर मूव R4, A ॲक्युमुलेटरसोबत R4, म्हणजे ॲक्युमुलेटर A स्टोअर रिझल्ट इन R4 रजिस्टर, R4मध्ये स्टोअर करून घ्या ॲक्युमुलेटरमधला आणि लूप ए जम्प लूप थांबवा. पुन्हा एकदा सांगतो, पहिले तर प्रोग्राम स्टेटस वर्ड क्लिअर करा, नंतर सेट करून घ्या म्हणजे बँक सिलेक्ट होऊन जाईल. हे दोन जे इन्स्ट्रक्शन हे बँक सिलेक्शनचे, हे कशाचे आहेत? बँक सिलेक्शनचे. त्याच्यानंतर मूव A, R2 मधला पहिला कंटेंट ॲक्युमुलेटरमध्ये घ्या. त्याच्यानंतर R3चा कंटेंट ॲक्युमुलेटरसोबत ॲड करा. त्याच्यानंतर हे दोन्हीची बेरीज जी आहे ही R4मध्ये स्टोअर करा. आता ॲक्युमुलेटरमध्ये काय रे? R2 प्लस R3, मग ती आता R4मध्ये घ्या आणि थांबवा प्रोग्राम. लूप ए जम्प लूप. समजलं? आता बघा, स्टार्ट सिलेक्ट रजिस्टर बँक 1. पहिले काय करायचं? रजिस्टरची बँक 1 सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लोड फर्स्ट नंबर इन ए रजिस्टर, पहिला नंबर ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर करा. त्याच्यानंतर ॲड सेकंड नंबर विथ फर्स्ट नंबर, सेकंड नंबर फर्स्ट नंबरसोबत ॲड करा. आणि त्याच्यानंतर एक इन्स्ट्रक्शन राहिली इथं, स्टोअर डेटा इन R4 आणि त्याच्यानंतर स्टॉप करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे? स्टॉप.
आता स्टॉपला काय करायचं असतं, हे असं करायचं हां, लक्षात घ्या. स्टार्ट आणि स्टॉप सारखं आहे, बाकी हे सगळं रेक्टँग्युलरमध्ये घ्यायचं, हे याच्यामध्ये घ्यायचं. समजलं? एकदा लिहून घ्या आणि हा प्रोग्राम तुम्ही आत्ता करा इथं लगेच. बघा लक्ष द्या सगळ्यांनी. प्रोग्राम नंबर 3, 2 प्रोग्राम तुम्हाला जमले. प्रोग्राम नंबर 3 बघा. सपोज 2 डेटा बाइट्स, 2 डेटा बाइट इन मेमरी लोकेशन 300H. कोणत्या मेमरी लोकेशनला आहे? 300H अँड 3001H. ओके. राईट अ प्रोग्राम टू ॲड दिस 2 बाईट फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. तर हे 2 नंबर कुठे आहेत? एक्सटर्नल मेमरीला आहेत. आणि त्या एक्सटर्नल मेमरीचं तुम्हाला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे आणि रिझल्ट कुठं स्टोअर करायचा आहे? एक्सटर्नल मेमरीला स्टोअर करायचा आहे 3002ला. तर 3001 नंबर आहे, 3001 वर एक नंबर आहे. हे 2 नंबर कुठे आहेत? एक्सटर्नल मेमरी. आता 2 टाईपच्या मेमरी आहेत माहिती आहे तुम्हाला. इंटरनल मेमरी. इंटरनल मेमरी किती आहे? एम्बेडेड 4 KB आठवते. आणि एक्सपांडेबल किती? 64 KB. आणि एक्सटर्नल मेमरी किती आहे? 64 KBची. त्याच्यात EA=0 असेल तर एक्सटर्नल मेमरीचं ॲक्सेस मिळते आपल्याला, अदरवाईज नाही भेटत. ओके. एक्सटर्नल मेमरी बघा. प्रोग्राम समजला का? कोणाकोणाला समजला? 2 डेटा आहे, 3000 वर एक डेटा आहे आणि 3001 वर डेटा आहे. कुठं आहे हे? एक्सटर्नल मेमरी. आणि तिथून ते डेटा घ्यायचा, ॲड करायचा आणि परत कुठं स्टोअर करायचा? 3002 या एक्सटर्नल मेमरीला स्टोअर करायचा. आता किती जणांना समजला प्रोग्राम? आता काय करायचं आहे पहा. इनिशियलाइज मेमरी पॉईंटर. पहिले तर मेमरी पॉईंटर इनिशियलाइज करायचं, DPTR. आता हे का बरं इनिशियलाइज करावं लागतं? एक्सटर्नल मेमरी आली की डेटा पॉईंटर इनिशियलाइज करावं लागतं. एक्सटर्नल मेमरी आली का काय करावं लागतं? डेटा पॉईंटर इनिशियलाइज करायचं आहे. तर मग पहिले डेटा पॉईंटर इनिशियलाइज करायचं. पुढं 3000ला डेटा पॉईंटर इनिशियलाइज करायचं. आता नंतर काय आहे? ॲड फर्स्ट नंबर फ्रॉम मेमरी लोकेशन. पहिला नंबर घ्यायचा आहे, घेतला. आता डेटा पॉईंटर DPTR काय करायचं? इन्क्रीमेंट करायचं. इन्क्रीमेंट केल्याच्यानंतर ते कितीवर येणार आहे? 3001 वर येणार आहे. पहिले कितीवर आपण सेट केलं होतं? ते 3000वर. इथं पहा डेटा पॉईंटर इनिशियलाइज 3000वर केलं आहे आणि 3000मधून पहिला नंबर घेतला. आता त्याचं इन्क्रीमेंट केलं तर काय होईल? 3001 वर येईल. मग ॲड लोड सेकंड नंबर फ्रॉम मेमरी लोकेशन 3001 वरून दुसरा नंबर लोड करायचा. आता हे कुठे जाणार आहे? त्या ॲक्युमुलेटरमध्ये. तर मग ॲडिशन करायची दोघांची. ॲड बोथ नंबर. 2 नंबरची काय करायची? ॲडिशन करायची. आता इन्क्रीमेंट द पॉईंटर पुन्हा इन्क्रीमेंट करायचं, कारण रिझल्ट जो स्टोअर होणार आहे तो कुठं असणार आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. आणि त्या ॲक्युमुलेटरचा रिझल्ट आपल्याला 3002मध्ये टाकायचा, स्टोअर करायचा. तर मग रिझल्ट आपल्याला 3002मध्ये सेट करण्यासाठी आपण परत याचं इन्क्रीमेंट करणार आहे आणि प्रोग्राम थांबवणार आहे. आता बघा ॲक्च्युअल प्रोग्राम बघा. तर सगळ्यात पहिले मूव DPTR @3001. म्हणजे काय केलं आपण? DPTR सेट केला. आहे कुठं? 3000Sला. कसा? इमिडिएटली. म्हणजे हॅश टाकलं. तर इनिशियलाइज मेमरी पॉईंटर फ्रॉम द एक्सटर्नल मेमरी. ओके. DPTR आलं, एक्सटर्नल मेमरी. आठवते? आता काय करायचं आहे? मूव A, @DPTR. तर हे काय रे? इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. तर काय करायचं आहे? लोड फर्स्ट नंबर काय करायचं आहे? लोड करायचा आहे. कुठं? ॲक्युमुलेटरला. फर्स्ट नंबर काय करायचा? लोड करायचा ॲक्युमुलेटरला. आता स्टोअर R0 रजिस्टर.
म्हणजे हा ॲक्युमुलेटरचा कशामध्ये स्टोअर करायचा R0 रजिस्टर. म्हणजे मूव R0, A म्हणजे पहिलं तर काय केलं आपण ॲक्युमुलेटरमध्ये घेतलं, मग ॲक्युमुलेटरचं परत कशामध्ये घेतलं R0 मध्ये घेतलं. त्याच्यानंतर इन्क्रिमेंट DPTR. आता DPTRचं इन्क्रिमेंट करायचं. पहिले कितीवर होता DPTR 3000वर होता, आता 3001 वर येईल. 3001 वर आला की तो काय करेल, तो नेक्स्ट सेकंड नंबर जो आहे तो लोड ॲक्युमुलेटरमध्ये करायचा आहे. म्हणजे मूव A, DPTR म्हणजे लोड सेकंड नंबर इन ॲक्युमुलेटर. काय करायचं आहे, सेकंड नंबर ॲक्युमुलेटरमध्ये लोड करायचा आहे. आता ॲड A, R0 तर पहिला R0 मध्ये घेतला आहे, तो आता ॲक्युमुलेटरसोबत ॲड करायचा. म्हणजे ॲड बोथ नंबर. पहिला नंबर आपण R0 मध्ये टाकला होता, तो आता ॲक्युमुलेटरसोबत काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. सो ॲड A, R0. ओके. त्याच्यानंतर इन्क्रिमेंट DPTRचं काय करायचं आहे, इन्क्रिमेंट करायचं आहे. का तर आपल्याला 3002 मध्ये न्यायचं आहे. तर बघा सध्या डेटा कुठे आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. ॲक्युमुलेटरचा डेटा कुठं न्यायचा आहे, एक्सटर्नली. म्हणजे मूव X DPTR. DPTRचं थ्रू एक्सटर्नल मेमरीला डेटा न्यायचा आहे. ओके. स्टोअर रिझल्ट टू एक्सटर्नल मेमरी आणि लूप जंप लूप स्टॉप. कोणाकोणाला समजलं आहे, पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिले 3000ला डेटा पॉइंटर इनिशियलाइज करायचं आहे. सो इनिशियलाइज डेटा पॉइंटर फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. ओके. DPTR घेऊन इनिशियलाइज करायचं. त्याच्यानंतर DPTRचं कंटेंट इमिडिएट ॲक्युमुलेटरमध्ये ॲड करायचं. म्हणजे पहिलं लोड कंटेंट करायचं आहे. ओके. आता काय करायचं आहे, स्टोअर ॲक्युमुलेटरचं कंटेंट R0 मध्ये स्टोअर करायचं. ॲक्युमुलेटरचं कंटेंट काय करायचं आहे, R0 मध्ये स्टोअर करायचं. आता परत डेटा पॉइंटरचं इन्क्रिमेंट करायचं एकने. डेटा पॉइंटरचं इन्क्रिमेंट केलं की DPTR दुसऱ्या लोकेशनला गेला की त्याचा पण नंबर घेऊन टाकायचा. म्हणजे लोड सेकंड नंबर विथ ॲक्युमुलेटर. आता ॲक्युमुलेटर मोकळं झालं तर नाही, तर आता दुसरा नंबर ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा आहे. आता पहिला नंबर आणि दुसरा नंबर ॲड करायचा आहे. ॲक्युमुलेटरमध्ये सध्या काय आहे, दुसरा नंबर आहे, आणि तो कोणासोबत ॲड करायचा आहे, R0 सोबत. R0 सोबत ॲड केला की आता ॲक्युमुलेटरमध्ये काय आहे, R0 आणि दुसरा नंबर. म्हणजे पहिला नंबर आणि दुसरा नंबर. पण हे कशामध्ये आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. तर मग आता इन्क्रिमेंट करायचं DPTRचं. आणि ॲक्युमुलेटरचा जो डेटा आहे तो एक्सटर्नल मेमरी टाकायचा आहे. जे इन्क्रिमेंट केलेलं आहे DPTRचं तिथं टाकायचं आहे. म्हणजे एक्सटर्नल मेमरी किती, 3002ला. आणि लूप जंप लूप आणि प्रोग्राम स्टॉप. समजलं. आता बघा याचा जर तुम्हाला अल्गोरिदम फ्लोचार्ट जर काढायचा असेल तर काय करणार आपण, फ्लोचार्ट जर काढायचा असेल तर पहिले काय करायचे, स्टार्ट करायचे. त्याच्यानंतर इनिशियलाइज मेमरी पॉइंटर टू द एक्सटर्नल मेमरी. सो DPTR इनिशियलाइज करायचा 3000ला. त्याच्यानंतर लोड फर्स्ट नंबर इन ॲक्युमुलेटर फ्रॉम द एक्सटर्नल मेमरी. मग पहिला नंबर घ्यायचा आहे एक्सटर्नल मेमरीमधून घेतला. त्याच्यानंतर ॲड सेकंड नंबर फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. तर आता इथं DPTRचा इन्क्रिमेंट करून दुसरा नंबर ॲड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट आहे तो एक्सटर्नल मेमरीला स्टोअर करायचा आहे. म्हणजे हा जो त्याचा इन्क्रिमेंट करून एक्सटर्नल मेमरीला स्टोअर करून नंतर प्रोग्राम स्टॉप करायचा. किती जणांना समजलं हा प्रोग्राम. सो राईट सेम प्रोग्राम. म्हणजे होमवर्कला घ्या, होमवर्क हा प्रोग्राम लिहून घ्या, पण होमवर्कला इथं खाली लिहून देतो. 2 data byte in a memory location (4000H and 4001H). Write a program to add these 2 byte
write a program to add these two byte from external memory location four thousand two of the external memory and store the result in 4002H in external memory.